मुंबईचा पाऊस, ट्रॅफिक जॅम, तुंबलेले रस्ते, छत्री उडून जाणारा वारा, नेहमी लेट धावणाऱ्या लोकल ट्रेन. पावसाळा आला की मुंबईकरांच्या डोक्याला अक्षरशः शॉट बसतो. पण मित्रांनो, जरा एक सेकंद विचार करा. तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहात, बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, गाडीची चाकं पाण्यात बुडून गेलेली आहेत आणि अचानक तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, आजच्या मुसळधार पावसामुळे तुम्हाला 10,000चा प्रॉफिट झालेला आहे. कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही म्हणाल, अरे भावा, झोपेतून उठ जरा, स्वप्नातून बाहेर ये. पाऊस पडल्यावर रस्त्यात खड्डे पडतात, बँक अकाउंट मध्ये पैसे नाही. पण थांबा, विषय एकदम हार्ड आहे, सिरियस आहे. आतापर्यंत आपण शेअर मार्केटमध्ये टाटा, रिलायन्सचे शेअर्स घेतले, सोन्या चांदीचा भाव बघितला, पण आता चक्क मुंबईचा पाऊस मार्केटमध्ये ट्रेड होणार आहे. म्हणजे यंदा मुंबईमध्ये पाऊस जास्त पडणार की कमी, यावर तुम्ही अधिकृतपणे पैसे लावू शकता. तुमचा अंदाज जर बरोबर आला तर थेट प्रॉफिट, आणि चुकला तर मार्केट तुम्हाला धुवून काढणार. आता हा सगळा नाद खुळा प्रकार नेमकं काय आहे, तर आपण हे सगळं सोप्या भाषेमध्ये डिकोड करणार आहोत. त्याआधी एक काम नक्की करा. अशाच डोक्याला झिंझिण्या आणणाऱ्या आणि फायनान्सच्या कडक माहितीसाठी पैसा पाणी चॅनेलला आता लगेच तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर कायमच कामाचीच माहिती मिळते. चला तर मग सुरू करूयात. मुळात मुंबईच्या पावसावर काहीतरी सट्टा लावायचा असा हा काही प्रकार नाहीये. हे आधी तुम्ही डोक्यातनं काढून टाका की हा कुठल्याही गल्ली बोळातला किंवा छुप्या अड्ड्यावर चालणारा सट्टा आहे, असं अजिबात नाही. 29 मे 2026 पासून भारतामध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या पावसावर आधारित फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होणार आहे. आणि हे ट्रेडिंग होणार आहे थेट सेबीच्या करड्या नजरेखाली, म्हणजे नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज म्हणजेच NCDEX या अधिकृत एक्सचेंजवर मुंबईच्या पावसाबाबत हे ट्रेडिंग होणार आहे. म्हणजे आता मुंबईचा पाऊस जो आहे तो फक्त कट्ट्यावर बसून भजी आणि चहा हे घेण्यापुरता किंवा रोमॅन्टिक गाण्यापुरता उरणार नाही, तर त्यावर लोक कायदेशीररित्या पैसा लावतील. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतात फक्त पाऊस नाही तर हवामानच एक ऍसेट क्लास बनणार आहे. हवामानाचा अंदाज जर चुकला तर काहींचं दिवाळं निघेल, आणि बरोबर ठरला तर काही जण अक्षरशः पैशामध्ये लोळू शकतील. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असंही वाटेल की हा तर सरळ सरळ सट्टा झाला, पण इथंच खरी गोम आहे. वरवर जर तुम्ही बघितलं तर हे बेटिंग वाटतंय, पण यामागचा फायनान्सचा खरा गेम आहे रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे संभाव्य नुकसान जे आहे ते टाळलं गेलं पाहिजे. एक आपण साधं उदाहरण घेऊया. समजा मुंबईमध्ये एक बिल्डर आहे, त्याची एक मोठी कन्स्ट्रक्शन साईट सध्या चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. करोडो रुपये त्या प्रोजेक्ट मध्ये त्याने लावलेत, पण जून जुलै मध्ये मुसळधार पाऊस पडला तर काय होईल? साईटवर पाणी साचणार, कामगार येणार नाहीत, सिमेंट, वाळू जे काही तिथे असेल त्याचं नुकसान होणार, काम बंद, पण बँकेचं व्याज मात्र चालू राहणार. बिल्डरच्या डोक्याला आता ताप वाढणार. हा बिल्डर काय करेल तर तो NCDEX वर जाऊन मुंबईच्या पावसाचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट विकत घेईल. म्हणजे जर खूप पाऊस पडला तर साईटचं नुकसान झालं आणि इकडे ट्रेडिंग मध्ये मात्र त्याला प्रॉफिट मिळालं. म्हणजे जे पैसे इकडे गेले ते तिकडून आले. एका बाजूचं नुकसान जे आहे ते दुसऱ्या बाजूने कव्हर करायचं. फायनान्सच्या भाषेमध्ये याला हेजिंग करणं असं म्हणतात. भारताची अर्धी इकॉनॉमी अजूनही पावसाच्या पाण्यावर चालते. पाऊस पडला तरच ट्रॅक्टर विकले जातात, नाही पडला तर मार्केट डाऊन होतं. म्हणूनच ही अनिश्चितता कव्हर करण्यासाठी हे हवामानाचं प्रॉडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये आणले जात आहेत. आता इथं परत तुम्ही म्हणाल की दादा हे सगळं भारी आहे, पण याचा हिशोब कसा करायचा? आपण हे चालणार कसं? पाऊस आपण मोजणार कसा? या कॉन्ट्रॅक्टचं नाव काय असेल? तर या कॉन्ट्रॅक्टचं नाव असेल रेन मुंबई. हे 29 मे पासून सुरू होणार आहे. जून ते सप्टेंबर या प्रत्येक पावसाळी महिन्यासाठी वेगवेगळी एक्सपायरी डेट असणार आहे. समजा हवामान खात्याचा अंदाज बघून तुम्हाला असं वाटलं की बाबा यंदा मुंबईमध्ये अगदी ढगफुटीच होणार आहे, तर तुम्ही तशी लॉंग पोझिशन घेऊ शकता. दुसऱ्याला वाटलं की यंदा पाऊस येणारच नाही, गायब होईल, तर तुम्ही शॉर्ट पोझिशन घेऊ शकता. आता यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की महिना अखेरीस तुम्हाला कोणी पावसाचं पाणी भरून टँकर घरी पाठवणार नाही. इथे कुठलीही फिजिकल डिलिव्हरी आहे का? नाही. सगळा खेळ जो काही आहे तो पूर्णपणे कॅश सेटलमेंटचा आहे. हवामान खात्याचा म्हणजे IMDचा जो अधिकृत डेटा येईल त्यावर तुमचा नफा तोटा ठरणार आहे. नियमानुसार प्रत्येक मिलीमीटर पावसासाठी 50 रुपयांचा लॉट मल्टिप्लायर
असेल. थोडक्यात जर सांगायचं झालं तर शेअर मार्केटमध्ये जसं तुम्ही निफ्टी किंवा रिलायन्स खाली वर जाण्यावर ट्रेड करत असतात, तसाच इथे पाऊस किती पडणार आहे यावर तुमचा गेम चालणार आहे. आता येतो खरा प्रश्न, या पावसाच्या खेळामध्ये पैसे लावेल तरी कोण? या मार्केटमध्ये सुरुवातीला आपल्यासारखे चिल्लर खेळाडू नसून तर मोठे मगरमच्छ उतरणार आहे. म्हणजे मोठमोठ्या कॉर्पोरेट बँका, मोठमोठे कॉर्पोरेट्स आणि इन्शुरन्स कंपन्या, लॉजिस्टिक्स कंपन्यांचा आपण इथे विचार करूया. मुंबईमध्ये जर पाणी भरलं की सगळ्यात पहिलं काय होतं, त्यांचे हजारो ट्रक्स जे असतात ते हायवेवर अडकून बसतात. सप्लाय चेनचा पार बट्ट्याबोळ होतो. या नुकसानीपासून वाचण्यासाठी ते काय करतील तर या पावसावर पैसे लावतील. बँकांचं सुद्धा तसंच आहे. पाऊस नाही म्हणजे काय होणार, शेतकऱ्यांची पिकं करपून जातात, बँकांचे हप्ते जे आहेत ते बुडतात, NPA त्यांचा वाढत राहतो. या टेन्शन मधून वाचण्यासाठी बँका काय करतील, स्वतःची रिस्क जी आहे कर्जाद्वारे दिलेली ती रिस्क हेज करतील आणि इन्शुरन्स कंपन्या तर या सगळ्याचा फायदा होणारच आहे. आता तुमच्या मनात आलं असेल की मग आपण 1-2 लॉट घेऊन टाकूयात का पावसाचे, पण भावांनो इथे जरा तुम्ही ब्रेक दाबा. हे साध्या म्युच्युअल फंडाची SIP करण्यासारखं नाही, हे एक डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे. इथे आंधळ दळतंय, कुत्रपीठ खातंय असं करून चालणार नाही. कारण हवामान विभागाचा अंदाज कधी कधी चुकतो, कधी कधी बरोबर येतो, किती वेळा खरा ठरतो हे तुम्हाला मला चांगलं माहिती. सकाळी बातमी येते की आज ऑरेंज अलर्ट आहे आणि दुपारी कडक ऊन पडलेलं असतं. एका तासामध्ये हवामानाचे बदल आपण झालेले बघत असतो. त्यामुळे चला आपण यंदा मुंबईमध्ये पाऊस पडणारच आहे तर लावा पैसे, असा गल्लीतला विचार करून जर तुम्ही इथे उतरला तर हे पावसाचं मार्केट तुमचं अकाउंट अक्षरशः वाहून नेईल. त्यामुळं नीट अभ्यास केल्याशिवाय या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका असा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. आता आणखी एक प्रश्न म्हणजे तुम्हाला वाटेल की पाऊस ट्रेड करण्याचा भारताचा हा पहिला शोध आहे, पण असं नाही. जगामध्ये हे जुनं झालंय. अमेरिकेमध्ये शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज म्हणजे CME वर 1999 पासून वेदर फ्युचर्स चालू आहेत. तिथे तापमानापासून ते बर्फवृष्टीपर्यंत सगळ्यावर ट्रेडिंग लावलं जातं. पण भारतामध्ये सुरुवात आता पुन्हा मुंबईपासूनच का, तर मुंबईचा मान्सून म्हणजे काय, तर अनिश्चिततेचा एक तो मोठा परमोच्च बिंदू म्हणत, अनिश्चिततेचा बाप म्हणत. एका दिवसाच्या मुसळधार पावसामुळे इथं कोट्यावधींचं नुकसान होतं. लोकल ट्रेन जागेवर थांबतात, शेअर बाजार देखील थांबतो. म्हणून या मोठ्या प्रयोगासाठी देशाची आर्थिक राजधानी हे उत्तम उदाहरण राहील, उत्तम बेंचमार्क असेल, उत्तम पायलट मॉडेल असेल, म्हणून मुंबईची निवड केली. सध्या हे फक्त मुंबई पुरतं मर्यादित आहे. सुरुवातीला यामध्ये ट्रेड करणारे लोक जे असतील ते सुद्धा मर्यादित असतील, त्यामुळे लिक्विडिटी जी आहे ती कमी असू शकते. पण मित्रांनो, ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आज पाऊस ट्रेड होतोय, उद्या कदाचित राज्याचं तापमान ट्रेड होईल, काळ देखील फायनान्शियल प्रॉडक्ट बनू शकेल आणि काही वर्षांनी तुम्ही न्यूज चॅनलवर बघा, आज मुंबईच्या पावसाने तोडले रेकॉर्ड, फ्युचर मार्केट्समध्ये अप्पर सर्किट, असं काहीतरी तुम्हाला बातम्या ऐकायला मिळतील. कोणतीही नवीन गोष्ट बाजारामध्ये आली की ती संधी कमी आणि ट्रॅप जास्त असू शकते. त्यामुळे तुम्ही डोळे उघडे ठेवा. फायनान्सच्या जगामध्ये काय शिस्त आहे यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे, ते लक्ष ठेवा. पावसावर जर पैसे लावायचे असतील तर फक्त कट्ट्यावर बसून लावायचे असं नाही. कसं करायचं ते तुम्हाला नीट अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला पावसाच्या ट्रेडिंगची आयडिया ही कशी वाटली, हा खरंच एक स्मार्ट फायनान्स आहे की लीगल सट्टा आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा विषय जर तुम्हाला एकदम कडक वाटला असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि तुमचे असे कोणी मित्र असतील की बाबा जे नेहमी शेअर मार्केट बद्दलच्या गप्पा मारतात, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाहायला सांगा. अशाच भन्नाट बिझनेस माहितीसाठी आपल्या पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.